नमस्कार, मी रवी ढोबळे. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या पारावरच्या गप्पा या विशेष कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आहे. मी सध्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी या गावात आहे. आपल्याला माहिती असेल की पारावरच्या गप्पामध्ये गाव खेड्यात जे आहे ते गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जे आहे ते चर्चा होत असतात. त्यातून मतांतरे जे आहेत ती ही मंडळी मांडत असतात. आपण आज हराळवाडीच्या ज्या ग्रामस्थांना आहे ते काय चर्चा होतात ते जाणून घेणार आहे. मी सध्या हराळवाडी गावात आलेलो आहे. रामराम मंडळी. राम राम. काय सांगाल, काय चर्चा चालू आहे आज पारावरच्या गप्प्यामध्ये? काय चर्चा, आम्ही पावसाची वाट बघावली. पाऊस काय पडणार आमच्याकडे, पाणी नाही. सरकार बी काय आमच्याकडे दुर्लक्ष करायलाय, लक्ष देणार शेतकऱ्याकडे. आमची एवढीच इच्छा आहे की बाबा सरकारचे काय, आपलं शेतकऱ्याची काय इच्छा आहे ती सरकारने आपली मान्य करावा. पाऊस पडावा, आमची एवढीच इच्छा आहे. पाऊस नाही, आता प्यायला पाणी नाही, पिकं जळा लागली. ती पाऊस तर जून संपून गेला, 2-3 नक्षत्र संपली, पावसाचा पत्ता नाही आमच्याकडे. जिकडे पडाला तिकडं नुकसान करायला, जिकडे नाही तिकडं शेतकरी हैराण झाली. एवढीच आमची इच्छा आहे, सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावं. तर सरकारने जे आहे ते कर्जमाफी केली आहे, मिळालं का नाही लाभ? काय कोणाला मिळालाय कोणाला नाही, सरसकट त्यांनी केली नाही. निकष लावलाय, तारखी धरले त्यांनी. त्या तारखेत कोण बसते, कोण 10 जणांचे दोघं बसते, ते 8 जण नाही, ते असं केलं. हे काय चुकीचे कर्जमाफी केली त्यांनी. सरसकट माफ करावं, न आठ लावता, असं आमचं मत आहे. आणि शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्यावा, एवढंच आमचं म्हणणं आहे. शेतकऱ्याचं काय नाही. इकडे महागाई झाली, शेतकऱ्याला काय परवडत नाही. कुठलं बी माल शेतकऱ्याकडे पिकलं की स्वस्त होतं, व्यापाऱ्याकडे असलं की महाग होतं. हमी भाव द्यावा, कर्जमाफी सरसकट द्यावा त्यांनी, एवढी आमची इच्छा आहे. आपल्याकडे आजोबा आहेत. आजोबा, काय सांगाल, काय प्रॉब्लेम आहेत आपल्या गावच्या, काय समस्या आहेत? गावचंच काय सगळ्या जगाचं चाललेलं आहे, सगळ्या देशाचं असं चाललेलं आहे. सासूया ढोंगणाला दुकान जावाय बाईत अशी परिस्थिती झाली. सांगावं कोणाला, सांगण्याची परिस्थिती राहिलेली नाही. सांगितलं त्याचा उपयोगच होत नाही असं वाटायला लागलेलं आहे. पावसामुळे तर झाले शेतकऱ्याचे हाल, शेवटी बी भरण्याचे हाल. काही लोकांकडनं कर्ज काढून जर लोकांनी, सगळ्या आपल्या शेतकऱ्यांनी रानं नीट केली, तयार केली, का तर कर्जमाफीच्या पैशाच्या आधारावर. आशा करून बसलेली लोक या ठिकाणी आता नाराज झालेत, निराश झालेत. आणि सरकारनं गेल्या महिन्यामध्ये एवढं शेतकऱ्याला आव्हान दिलं की शेतकऱ्याने पुढे होऊन सगळं स्वतः पैसे घालून, व्याजान काढून, कर्ज काढून रानं नीट केली. आता रान नीट केली, त्याला पाऊस नाही. ते काय निसर्गाचे झाड आहे, पाऊस नाही. परंतु शेतकऱ्याला मदत करण्याचं काम सरकारचं आहे आणि सरकारने हे काम केलं पाहिजे. कारण शेतकरी इतका अडचणीत आहे की काय इकडे विरा तिकडं आड अशी परिस्थिती झालेली आहे. आणि या शेतकऱ्यासाठी कर्जमाफी गेल्या महिन्यामध्ये सांगितल्यामुळे शेतकरी सगळे आनंदात होते. आता पूर्ण नाराज झाले शेतकरी, कारण पुढलं भवितव्य सरकारचं काही सांगता येत नाही. शेतकरी जर नाराज झाले तर एखाद्या वेळेस सरकार ढासळल, बरोबर आहे नाही? कारण शेतकऱ्या इतकं महत्व कशालाच नाही, शेतकऱ्यावर सगळं जग जगतंय. तर या शेतकऱ्यासाठी जर सरकारनं केलं तर सरकार अच्युत राहील. शेतकरी आनंदात ठेवला तर सरकार आनंदात राहणार आहे, जग आनंदात राहणार आहे. जर शेतकऱ्यांनी नाही पिकवलं तर खाणार काय आणि पिकवायचं कशाने, तो तर प्रश्नच आहे. आता सध्या शेतकरी कर्जमाफीतून सुद्धा वंचित झाले. मोहर ढकलायला तुम्ही नुसतं असं मोहर जर ढकल तर लोकांनी कर्ज काढणार कुठवर शेतकरी, आणि कर्ज काढून पेरणार कसं? आणि पेरणीला तर भाडं लावायचं म्हणजे 2,000 भाडं झालं बैलाला. ट्रॅक्टरला 13,000 रुपये एकर झालाय. पेट्रोल डिझेल मागलंय, सांगता येत नाही. आता वाहनाला सुद्धा डिझेल मागले म्हणल्यानंतर शेतकऱ्याला गुपचूप तो सहन करावं लागायला. बरं, ते केल्याशिवाय बी जमत नाही. जर नाही मशागत केली तर पुढे खायचं काय, आणि मशागत नाही तर जगायचं कसं? आणि जर जगतापर्यंत नाही जात तर मग शेतकरी शेवटी आत्महत्या करण्याचा प्रयत्न आहे. दुसरं काही शेतकऱ्याच्या हातात पडलेलं नाही. आणि सरकारनं लवकरात लवकर कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांना बेभरान, आणि शेतकऱ्यांकडे त्यांनी पाहिलं तर पुढला महिना नीट जाईल. तर ह्या महिन्यापासून शेवट अखेरचा महिना आहे की शेतकऱ्याच्या नाकींनळ आलेला आहे. आणि मला एवढं सांगायचं आहे, मायबाप शेतकऱ्यांसाठी या सरकारनं काहीतरी मदत करावी आणि पाऊल उचलावं अशी माझी एवढी विनंती आहे. निश्चितच आपण पाहू शकता आपल्याकडे काही युवक सुद्धा आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? सध्याची परिस्थिती जर बघडली, एक सोलापूर जिल्ह्यातलं एक वंचित असं एक खेडेगाव आहे हराळवाडी. इथे कुठल्या सुख सुविधा नाही त्या, आणि स्वातंत्र्यापासून ज्या गावाला वंचित राहिलेलं असं एक गाव आहे. तर शासनाच्या बाबतीत लोकांच्या फार अपेक्षा आहे, ते पण सरकारला काय मान्य करायला तयार नाही सरकार. आणि जनतेने अपेक्षा मांडून काय बोलून काही उपयोग होणार नाही. जनतेचे फार हाल चाललेले. पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर आहे, पाऊस नाही. आणि शासनाच्या ज्या योजना आहेत त्या
बऱ्याच काळापासून स्वतंत्र झाल्यापासून आमच्या गावाला काय मुख्यमंत्री आहे ना, खासदाराच्या आमदाराच्या निधीतून बऱ्याचशा काय म्हणजे वंचितच एक दोन शिंदे साहेबाच्या फंडातून एक काम दिलेलं आम्हाला, त्यानंतर आम्हाला आमदार फंड आला नाही किंवा खासदार फंड आला नाही, कोणत्या विकासाच्या बाबतीत गाव आमचं फार वंचित राहिलेलं आहे. तरी शासनानं इकडे आमच्या हराळवाडी गावासाठी जास्तीत जास्त लक्ष द्यावं. काय थोड्या गावाच्या समस्या असलेल्या, काय शासनाच्या अडचणी असलेल्या त्या फार दूर कराव्या. त्याने विकासाच्या बाबतीत जनतेच्या हिताचे प्रश्न सरकारनं मांडावं, कर्जमाफी करावीच. आणि आम्ही अपेक्षा करतोय, बरोबर आहे, पण सरकार काय मान्य करायला तयारच नसेल तर आता आमच्या एकट्या गावाच्या विचारानं किंवा या जनतेच्या विचारानं काय सरकार थोडंच बारी करेल. पण सरकारनं जास्तीत जास्त आमच्या हराळवाडीकडे गावासाठी जास्तीत जास्त लक्ष द्यावं आणि काय सुटतील ते प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करावा. आम्ही गावकरी पहिल्यापासूनच प्रत्येक विकासाच्या बाबतीत आम्ही वंचित राहिलेलो आहे. तरी आमच्या गावाला शाळा सुविधा नाही, रस्ता नाही, कुठला पाण्याची सोय नाही आणि गावाला गावठाण नाही. आम्हाला आमच्या गावची फार गंभीर परिस्थिती आहे, पण आमचं कोण वाली व्हायला तयार नाही. गावाला शासनानं तर आमच्याकडे लक्ष द्यावं अशी नम्र विनंती आहे. निश्चितच शेतकऱ्याच्या तीव्र भावना आहेत. आपण इथं काही युवक आहेत. एक काय सांगाल, आपल्या हराळवाडी गावचं काय वैशिष्ट्य आहे? हारावाडी हे पूर्वीपासूनच सोलापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये प्रत्येक घरात पैलवान अशी परिस्थिती 10 वर्षापूर्वी होती आणि आज हारावाडी पूर्ण जिल्ह्यामध्ये पैलवानांचं गाव म्हणून ओळखली जाते. आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून, दैनिकाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून हारावाडीला प्रसिद्धी मिळाली. आणि वाया जाणाऱ्या पाण्यावरती, बोरवेलच्या वाया जाणाऱ्या पाण्यावरती हारावाडीमध्ये पहिला प्रयोग करण्यात आला तो राज्यातला, की वाया जाणाऱ्या पाण्यावरती झाडे लावण्यात आले, फळांची झाडे. आणि जे वाया जाणारे झाडाच्या कडला 10 ते 20 फुटाचा खड्डा खोदला गेला. जे वड्याला जात होतं वाया पाणी ते थांबलं गेलं आणि ते पाणी मुरलं गेलं. त्यामुळं हाराळवाडी एक आदर्श गाव म्हणून जिल्ह्यामध्ये निर्माण झालं. आणि प्रत्येक घरात पैलवान असणारं हे गाव आता सध्या शिक्षणाकडे वळलं आहे. आणि या गावामध्ये अनेक तरुण, याच गावातली एक महिला कलेक्टर आहे, याच गावातला एक शिंदे नावाचा मुलगा, तो DYSP नुकताच पदावरती गेला आहे. विक्रीकर निरीक्षक 3 मुलं आहेत. असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या PSI आहेत काय, अशा सर्वांना नोकऱ्या मिळाल्या आणि गावाची नवीन ओळख निर्माण झाली. गावाच्या विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर गावामध्ये बऱ्यापैकी रस्ते आणि आरोग्य सुविधा वगळता इतर सर्व सुविधा झाल्या आहेत. गाव सुजलाम सुफलाम आहे. गावाच्या शेतकऱ्याच्या बाबतीत प्रयोगशील शेतकरी आहेत गावात. गावाची लोकसंख्या साधारणतः 2,500च्या आसपास आहे आणि 250 उमरा आहे. 250 उमरामध्ये 1ही एकर गावामध्ये तुम्ही दाखवा पडीक क्षेत्र नाही. आणि पाण्याचं नियोजन आता तळ्याच्या माध्यमातून काय शेतकरी तळ करत आहेत, काय शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत, काय शेतकऱ्यांच्या बोर आहेत. या अनुषंगाने गावाचा विकास हळूहळू होत आहे. आणि गावाची एकी असेल तरच गावाचा विकास होत असतो. वरचे आमदार, मंत्री, संत्री हे काम करत असतात. गावाचा एकोपा असेल तर 100% गावाचा विकास होत असतो आणि हे आपण पाहिलं आहे. निश्चितच आपण पाहू शकता, राज्यात आणखी काही मुद्दे जे आहेत ते समोर येतात. जसं करून अत्याचारण प्रकरण असेल, भोंदूगिरी बाबा असेल, काय तुमचं मत आहे? राज्यामध्ये आता देशाची लोकसंख्या सर्वात जास्त वाढली आहे, त्याचप्रमाणे राज्याची वाढली आहे. पोलीस दल जे आहे ते कमी प्रमाणात आहे आणि लोकसंख्या वाढल्यामुळे त्यांना वेळ नाही या गोष्टीकडे. आता जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचारी देश असेल किंवा अन्य अवैध धंदे करणारा देश म्हणून आपली ओळख निर्माण झाली आहे. आणि आर्थिक स्थिती सध्या जरी लोकांची सुधारली असली तरी देशाची आर्थिक स्थिती मजबूत झाली नाही. आणि जे सुरक्षा पाहिजे त्या पद्धतीने सुरक्षा नाही. आता तुम्ही बघितलं असेल राम मंदिरामध्ये चोरी होणं हे दुर्दैव आहे. हिंदू धर्माचं ग्रामदैवत असलेल्या म्हणजे भारताचं ग्रामदैवत आहे ते हिंदू धर्माचं, आणि त्यामध्ये चोऱ्या होतात हे अत्यंत दुर्दैव. आता चोर पोलिसांचा खेळ असा तो प्रकार झालाय. आता त्यात आपण मंदिरावरती किंवा कुठल्या राजकीय लोकांवरती टीका करायचं म्हणून हा विषय काढला नाही. मुळात तुमच्याकडे पारदर्शकता असली पाहिजे. महिला सुरक्षेच्या बाबतीत चांगला निर्णय घेता आला पाहिजे. तिथं कुठं भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे. महिलांना व्यवस्थित बघण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे. आता गावाचा विचार केला तर गावामध्ये आमच्या एकही पुतळा नाही, ना महापुरुषाचा ना कुणाचा. एकही यात्रेच्या संदर्भात एक बॅनर लागला जात नाही गावामध्ये. कारण गाव तसं सजग आहे, गावातले नागरिक चांगले आहेत. त्यामुळे तुम्ही वायपट पैसा घालवण्यापेक्षा तोच पैसा गावावरती लावा, तो विकास होईल. कोणाची अपेक्षा करण्याची गरज नाही.
आणि महिला सुरक्षेच्या बाबतीत राज्य शासनाने चांगले निर्णय घेतले पाहिजेत. तात्काळ त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ज्याच्यावर अन्याय होतो त्याला आजवर न्यायच मिळाला नाही, हे दुर्दैव आहे. निश्चितच अतिशय उत्तम अशी बाब आहे. काय सांगाल काका, काय समस्या आहेत गावाच्या? काय पाऊस लांबणीवर पडलेला आहे, त्यामुळं सरकारनं कॅनलला पाणी जरी सोडलं तरी बी थोडंसं फार जनावरला वैरण चारा पाण्यासाठी मदत होईल. आणि कर्जमाफी काही शेतकऱ्यांनी 19ला बी नाही लाभ, 17ला लाभ झालेला नाही, तर सरसकट कर्जमाफी करावी एवढीच अपेक्षा. निश्चितच आपण पाहू शकता आपल्याकडे युवक आहेत काही. शेतकरी राजा जो आहे तो पावसामुळे चिंतित आहे, तसेच कर्जमाफी जी आहे ती झालेली नाही. आणखी आपण पाहूया, काय सांगाल, काय समस्या आहे? राम राम मंडळी, कला, क्रीडा, समाजकारण, देशकारण, राजकारण, धर्मकारण यांना सर्वांना हराळवाडीच्या लाल मातीचा सलाम. आज मी विशेष करतो चॅनलवाल्याला हराळवाडी गाव कसं दिसलं हे एक विशेष करतो, त्यांचा आभार मानतो. पहिल्यांदा बाबर साहेब यांना बी मी आभार मानतो. कशासाठी मानतो की ह्या गावात इष्टी नाही. पंतप्रधान म्हणतात की भारत आज एकदम चांगला झाला, भारतात सगळं काम निघालं. महाराष्ट्र मुख्यमंत्र्याला हात जोडून विनंती करतो, मुख्यमंत्री साहेब तुमची पोरं इंग्लिश मिडियमला जातात का, तर तुमच्याकडे पैसे येते. आमच्या बी शेतकऱ्याची पोरं इंग्लिश मिडियमला जावं, आमचा बी पोरगा कलेक्टर व्हावं, SP व्हावं आम्हाला वाटतंय. पण आज पावसानं दांडी मारल्यामुळं आज इतकं म्हणजे बिकट परिस्थिती झाली शेतकऱ्याची की दवाखान्यात जायला सुद्धा पैसे नाहीत. इतकं त्रास आहे आज शेतकऱ्याचा. आज पहिल्यांदा मी हात जोडून विनंती करतो मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना की बाबांनो तुम्ही हमी भाव द्या, कर्ज एक वेळेसच माफ करा, हमी भाव द्या. हा शेतकरी हेलिकॉप्टर मध्ये हिंडल्याशिवाय राहणार नाही, एवढे मी शब्द देतो. पहिल्यांदा हे हराळवाडी छोटस गाव, छत्रपती शाहूजी महाराज ज्यावेळेस कोल्हापूरला खासबाग मैदान बांधलं तेव्हापासून या हराळवाडीत लाल मातीच्या इतकं प्रेम करते, इतकं पैलवान चांगलं चांगलं या महाराष्ट्रात गाजलेलं या हराळवाडीत आहे. इंटरनॅशनल पैलवान, नॅशनलला गेलेले पैलवान सगळे बघा, सगळ्याचं कान मोडलेलं आणि जुनी सगळी परंपरा. ह्या गावात हॉटेल सुद्धा नाही. ह्या गावात एवढं म्हणजे प्रेमाने, आणि ह्या गावात पाडवा झाल्यावर दुसऱ्या दिवशी कुस्त्याचं मैदान असतंय. बैलगाडीची शर्यत 100 वर्षाची परंपरा आहे. आता कुठं तर बैलगाडा आला, मोठ्या लोकांच्या वाढदिवसाला बैलगाडीची स्पर्धा असली तर सगळ्या महाराष्ट्रात गाजतंय. पण या हराळवाडीत 100 वर्ष झालं बैलगाडी स्पर्धा आहे. आज इतके मोठे पैलवान आहेत हे आहेत. आणि अक्षरशः इथल्या गरीबाचं पैलवान पुण्यात गोकुळस्ताद तालमी, रुस्तुमे, हिंद केसरी, हरिचंद, बिराजदार मामाच्या तालमीत आम्ही राहत होतो. आमच्या वस्तात त्यांनी तिथं आमच्यातली पोरं स्वयंपाकी करून, मोठ्या पैलवानाचा स्वयंपाक करून ती इंटरनॅशनल झालेत, नॅशनल झालेत. पण आज ह्या सरकारनं कधीच, आज आमच्या गावातील एक युवा माऊली हेगडे त्याने बिचाऱ्यांनी या गावात इष्टी असू द्या, पाण्याचा प्रश्न असू द्या, दवाखान्याचा प्रश्न असू द्या, मार्गी लावायचा प्रयत्न केला, अनेक समस्या त्याने दूर करण्याचा प्रयत्न केला, पण काही नाही. आज आमच्या गावात कुस्ती क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात सुद्धा आज कलेक्टर झाला, DYSP, PSI अनेक पदावर गेलेली आमच्यातली सगळी पोरं आहेत ती. पण काय व्हायला लागलंय, छोटस गाव आहे, मोहोळ तालुक्यात शेवटची बाउंड्री. या गावाला अजून कशाच काय नाही. मी हात जोडून विनंती करतो सरकारांना, एकदाच तुम्ही कर्ज माफ करा. शेतकरी परत कर्ज माफ कर्जाला येणार बी नाही आणि तुमच्याकडे मागणार बी नाही. फक्त हमी भाव द्या. या शेतकऱ्याचा मुलगा हेलिकॉप्टर मध्ये नाही हिंडला तर मी जबान देतो तुम्हाला. जी काय सांगाल, काय समस्या आहेत सध्या? काय पाणी नाहीये, दुष्काळ पडल्यासारखं आहे. इष्टी पाहिजे आमच्या गावाला. मुलांची अपदा, कोणाला काय हे झालं तर न्यायला अडचण आहे दवाखान्याला. ही अशी सगळ्या अडचणी आमच्या आहेत त्या. सरकारकडनं काय अपेक्षा आहे? सरकारला हेच की त्या इष्टी चालू करा आमच्या गावाला. वाहन नाही, जाणं येणं पदरचं कोण असलं नसलं, गरीबाला कोण नेणार आहे, ही अडचण आहे त्या. काय सांगाल मावशी, काय भावना आहेत तुमच्या? आमच्या गावाला सरकारनं काय सोय सुविधा केली नाही, काय सुद्धा नाही. सरकार लक्ष देत नाही आमच्याकडं.
पाणी वाटणी वाहत जाता, कोण लक्ष देत नाही आमच्याकडे. आम्ही अपदत मरताव, पाऊस आला की त्रास होतोय आम्हाला. कोण विचारत नाही, बोलत नाही. तेवढंच बोलते ते आल्यावर. एवढंच आम्ही सरकारला सांगतो. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात का अजून? आता मिळत नाही, ते बंद झालेत. हा, बंद झालेत लाडक्या बहिणीचे पैसे. काय मागणी असेल देवाकडे? काय आता हीच की मागणी, आमचं सगळ्यात सरकारनं चांगलं करावं, आमच्याकडे लक्ष द्यावं गोरगरिबाकडे. आम्ही तिथपर्यंत कशाला पोहोचतो? हा, तिथंच शेताला हमी भाव आणि कर्जमाफी जे आहे ते मिळाली पाहिजे असं येथील गावकऱ्याचं जे आहे ते म्हणणं जे आहे ते आपल्याला आलेलं आहे. निश्चितच या पारावरच्या गप्पामध्ये जे आहे ते अनेक विषयावर जे आहे त्या येथील हरळवाडीच्या ग्रामस्थांनी मुद्दे मांडलेले आहेत. निश्चितच जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या माध्यमातून हरळवाडी ग्रामस्थांचे प्रश्न सुटतीलच. पारावरच्या गप्पामध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे. रवी डोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.